नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्याकडे आम्ही घेऊन येतोय आशीर्वाद मित्रमंडळाची या वर्षीची सजावटीची व्हिडिओ। यंदाचं आमचं 32वं वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही खूपच वेगळं असं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो डेकोरेशन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या इथे कुठे डेकोरेशन करायचं असेल नक्की कराल। तुम्ही बघू शकता आम्ही आता साचा बांधायला सुरुवात केलेली आहे। हळूहळू एक एक बांबू लावून आम्ही पूर्ण साचा तयार करू आणि आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आमची गँग इथे कामाला लागलेली आहे। इथे आमचा जो फ्रंटचा गेट असतो इथे आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। अजून एक पाहिजे ना। आणि याच्या पुढे तुम्हाला माहितच असेल आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करतो। यावर्षी आम्ही वापर करणार आहेत, तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ। जुने आमचे गेल्या वर्षीचे बांबू आम्ही सगळे खाली काढून ठेवलेत, त्यानुसार जसे जसे साईजनुसार आम्हाला बांबू लागतील तसे आम्ही घेऊ। नाईटला काम करताना 3:30 वाजलेले आहेत। काम करता करता ब्रेक टाइम। मला कळत नाही मी किती प्लेट भरतोय, म्हणून बोलू उचला पटापट। बाहेरचा आम्ही साचा बघा रात्रभरात बांधून घेतलेला। स्टेजवरच्या वरच्या छताला आभाळाचा फील येण्यासाठी आम्ही निळा कपडा मारून घेतला आणि त्यावरच आम्ही चंद्र पण लावणार आहेत, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच। आतमध्ये डोंगराचा इफेक्ट किंवा हिमालयाचा इफेक्ट म्हणून आम्ही तशी त्रिकोणी काठ्या लावून घेतल्या आणि त्या प्रकारे त्याच्यावर आम्ही मांजरपाठा स्टॅपलरने मारून घेतला। हिमालयाचा साचा बांधून घेतला, त्यानंतर आम्ही त्यावर मांजरपाठ कपडा मारायला सुरुवात केली। तुम्ही पाहू शकता समोरच लेफ्ट साईडचा आमचा मांजरपाठ आम्ही मारायला सुरुवात केली आणि मध्ये जे चौकोनी पॅसेज ठेवलेला आहे तुम्हाला पुढे कळेलच की तो कशासाठी असेल। हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। कलरची ट्रायल करण्यासाठी आम्ही एक साईडला वेगळा शेड मारण्याचा ट्राय केलं। स्प्रे पेंट पण आणलेलं होतं आम्ही। स्प्रे पेंट आणि ब्रश दोन्ही ट्राय केले। तुम्ही पाहू शकता की आम्ही पूर्ण डेकोरेशन कव्हर केलेलं आहे मांजरपाठने आणि मध्ये बॉक्स बनवलेले आहेत। त्या बॉक्समध्ये पुढे काय होणार तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। तुम्ही बघताय आम्ही पूर्ण साचा बांधला, त्यावर आम्ही मांजरपाठ हा कपडा मारून घेतला जसं आम्हाला आकार करायचे होते डोंगराचे। आणि त्यानंतर आम्ही आता डिसेंबर मारतोय आणि थोडासा बर्फाचा इफेक्ट म्हणून आम्ही त्याच्यावर टिश्यू पेपर पण लावणार आहेत। तुम्ही बघा ट्रायल म्हणून आम्ही करतोय। ट्रायल कसं वाटेल हे पण आम्हाला पहिला आधी चेक करावं लागतं ना, त्यासाठी आम्ही बघून घेतोय की कसं होणार आहे। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ फायनली आम्ही मांजरपाठवर डिस्टेंबर कलर ब्रशने मारण्याचा पक्का केला आणि पूर्ण मांजरपाठवर डिस्टेंबर कलर मारून घेतला आणि शेडिंगसाठी डोंगराच्या हिमालयाची शेडिंग म्हणून आम्ही हिमालयाच्या शेपमध्ये ब्ल्यू कलरची शेडिंग दिली। सर्व त्रिकोणी जे आम्ही बनवलेले होते। कोणती लाईट्स वापरायची याच्यासाठी आम्ही पहिला लाईट्सची चेकिंग करत होतो, कुठल्या प्रकारचे इफेक्ट आपल्याला डोंगरांवर पडतोय त्यानुसार त्या लाईट्स यूज करता येतील। व्हाईट, येलो, ब्ल्यू, विचेवर। समोर तुला शेडिंग दिसत असेल तुम्हाला। आपल्या हिमालयात आम्हाला शंकराची मूर्ती हवी होती, त्यासाठी आम्ही फायबरची शंकराची मूर्ती रेंटवर घेऊन आलो।
हिमालयाचे थोडेसे डोंगरला शेड देतोय. थोडंसं फील आला पाहिजे ना. बाहेरील बाजूचा मी पूर्ण व्हाईट डिस्टेंबर मारून त्यावर नंतर डोंगराच्या हिमालयाच्या शेडिंग केल्या. संपूर्ण डार्क न करता फक्त शेडिंग केली. रात्री डेकोरेशन करताना भूक लागली त्यामुळे आम्ही मॅगी बनवण्याचा बेत केला. आमचे कुक आहेत संदेश. मग बनवलेल्या आम्ही साचा जो आहे त्याच्यात आम्ही छोट्या छोट्या घंटा लावलेल्या आहेत. इथे पुढे काय होणार आहे तुम्हाला पुढे कळेलच. हे आम्ही यांना बनवतो. तर तुम्ही बघताय आम्ही आता हे बघ पाणी पडतंय, पाणी नाईटच्या पडतंय. वेळी आम्हाला भूक लागली आणि आम्ही आता मॅगी खातोय आणि खूपच छान मॅगी झालेली आहे. संदेशने बनवली आणि हे आमचे कुकुगेट ओमकारने टोप घेतला डायरेक्ट. मग तो मला काही भूक आवरत नाहीये. अमोल यायच्या आधी खाऊन घ्यायचा असा आमचा प्लॅन आहे. शंकराच्या मागे आम्ही कैलाश पर्वत जो सोनेरी पर्वत असतो तो दाखवला आहे, पेंट करून घेतला. बाहेरील हिमालयावर तुम्ही पाहू शकता की जे मंदिरांची चित्र आहेत, 12 ज्योतिर्लिंगांची जी मंदिरं आहेत त्यांचं आम्ही व्हाईट बोर्डवर एक प्रिंट करून घेतलं आणि ते सगळे चिपकवले गेलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंग. देवीच्या मूर्तीवर प्रॉपर उजेड पडेल यासाठी आम्ही आमच्या छोट्या सानूला तिथे बसवलं आणि लाईट्स चेक करून घेतली. हॅपी बर्थडे. मितेश भाऊंचा वाढदिवस सेलिब्रेट केला नाईटमध्ये आणि लगेच आम्ही कामाला लागलो. त्याचाच वाढदिवस आणि त्यानेच केक आणला. तुम्ही समोर पाहू शकता शंकराच्या ज्या पिंडी 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये आहेत त्याच आम्ही तिथे बसवल्या. आमचं संपूर्ण डेकोरेशन या प्रकारे पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही लाईटिंग करू आणि वी आर रेडी फॉर देवीचं आगमन. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवाधिकांचे संकट जाई ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आभाळ राहू दे आई जगदंबे. 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 घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तुझी वाशी वाट तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती तुला गाऊ किती. तुला पाहू किती तुला गाऊ किती. तुझ्या पायाशी आभाळ राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. मित्रांनो तुम्ही इथे आले तर नक्कीच एकदा पाहू शकता की ज्या ज्या भाविकांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायला थेट तिकडे जाता येत नाही त्यांनी नक्की तिकडे या मंडळाला भेट द्या.
तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही पाहू शकता शंकराची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं इथं स्वरूप इथे उभारलं गेलं आहे. नजरेतली महाकालीचे रूप निळे दिव्य रूपे तुझी तंगदाही दिशा तुझ्या क्रोधाने दैत्य जळे देह होऊन गुल्लाला तुझ्या दारात साधू दे साऱ्या आणि शंकर भगवानाच्या मागे ते कैलास पर्वत दाखवण्यात आलेला आहे. कधी अंगार तू कधी शृंगार तू कधी अंगार तू कधी या मंडपात तुम्हाला चंद्र हुबेहूब चंद्र पाहायला मिळेल जो अगदी शंकराच्या वरतीच आहे. आणि शंकराच्या पुढ्यात आपली देवी माता शास्त्रीनगरची आई माऊली बसलेली आहे. नक्कीच एकदा कळव्याला आलात ठाण्याला आलात तर या मंडळाला भेट द्या. तुमचं 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्याचं स्वप्न ते पूर्ण होईल.